सर्वांनी मनामध्ये शांतपणे वाचायचा आणि मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न तयार करायला येत आहेत का ते आपण पाहूया। सुरुवातीला सर्वांनी परिच्छेद वाचा। विद्यार्थ्यांनी समजपूर्वक वाचन करावं आणि शाळेमध्ये स्वतःचा अभ्यास मुलांनी स्वतः करावा। यासाठी प्रश्ननिर्मिती हा उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये सुरू केलेला आहे। कारणे द्या, थोडक्यात उत्तरे द्या किंवा एकवचन अनेकवचन सांगा, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी स्वतः तयार करतात। कोण सांगताय पहिला प्रश्न? हा, मेघा। गावाचे नाव काय होते? गावाचे नाव काय होते? मांजराला काय काय आवडत होते? मांजराला काय काय आवडत होते? प्रणिता। मांजराचे नाव काय होते? हा, मांजराचे नाव काय होते? आता सर्वांनी ऐका, आता गटामध्ये व्यवस्थित बसा। तो परिच्छेद दिलाय ना, तो वाचायचा आणि त्यावर तुम्ही प्रश्न तयार करा। गटामध्ये चर्चा करायची, परिच्छेद वाचायचा, एकमेकांच्या विचारानं तुम्ही प्रश्न तयार करा। गटामध्ये विद्यार्थी बसल्यानंतर एकमेकांशी चर्चा करतात। चर्चेतून विद्यार्थी 2-3 प्रकारचे प्रश्न प्रकारांनी प्रश्न तयार करतात विद्यार्थी। नंतर ते प्रश्न विद्यार्थी तिथंच सोडवतात सुद्धा, म्हणजे एकानं प्रश्न विचारायचा, दुसऱ्यानं उत्तरं द्यायची, असं पण विद्यार्थी करतात। शेतकऱ्यांनी आपापल्या लिखित, बरोबर लिहितोय आता काय प्रश्न तयार करणार? कोणाला स्तरीय खेळांच्या स्पर्धांसाठी त्या मुलांना घेऊन कुठे गेल्या होत्या? हे केंद्रस्तरीय करा। हा, अरे बाई शेतकरी मला मला तोडकाय आता मॅडम हे कळलं नाही म्हणून लिहायचं। टोकरीचं झूल, झुली आहे ना, आणि तसं ते करा। माळा आहे की नाही, अनेक मारायची। अनेक वचन सांगा। माझ्या बीटमध्ये 38 शाळांमध्ये हा प्रश्ननिर्मितीचा पद्धती आम्ही सुरू केलेली आहे। त्याच्या पाठीमागे कारण असं होतं की शिक्षकांना, कमी शिक्षक जिथे असतील किंवा शिक्षकांना प्रशिक्षण वगैरे असले, इतर कामं असली, तर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची, स्वतःचा अभ्यास करण्याची पद्धती आम्हाला वापरायची होती। याच्यासाठी आम्ही मुलांनी धड्यावरचे सलग प्रश्न न लिहिता स्वतःचे प्रश्न तयार करण्याची पद्धती सुरू केली। या पाठीमागे आम्हाला खूप फायदे झाले। एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा की मेंदूला ते प्रश्ननिर्मितीमुळे आव्हान मिळत गेलं। ते धड्याखालचे प्रश्न सोडवणं हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं एक उदास प्रकार होता, पण जर स्वतः प्रश्न तयार करायला लागले तर मुलं खूप चांगल्या पद्धतीनं प्रश्न तयार करू लागले होते, कारण ते एक त्यांच्या मेंदूला आव्हान निर्माण झालेलं होतं। आणि याचा फायदा आम्हाला असा झाला की मुलं ज्यावेळेस स्वतः प्रश्न तयार करू लागले त्यावेळेस सगळे प्रश्न प्रकार ते हाताळायला लागले। ते सर्व विषयामध्ये सर्व पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी तयार करायला लागले आणि हे प्रश्न एकमेकाला विचारायचे असल्यामुळे किती अवघड प्रश्न तयार करता येईल तितका अवघड प्रश्न मुलं तयार करायला लागले। प्रश्न तयार करणं याचा अर्थ असा आहे की मुलांनी विचार करणं, त्या वाक्यावर विचार करून त्याला काहीतरी निर्मिती करायची आहे, या बाबतीतली स्वतःकडे एक समस्या निर्माण करणं आणि ती समस्या सोडवणं, त्या इतक्या टप्प्यातून प्रत्येक मूल जात होतं आणि अशा पद्धतीने प्रश्न तयार करत होतं। परीक्षेच्या बाबतीत ज्यावेळेस मुलांच्यावर इतर वेळी दडपण असायचं यापूर्वी, पण ज्यावेळेस मुलं प्रश्न तयार करायला लागले त्यानंतर मात्र मुलांच्यावर कुठल्याही पद्धतीचं दडपण दिसलं नाही। सहजतेनं मुलं कशाही पद्धतीचा प्रश्न समोर आला तरी ते सोडवायला लागले होते, कारण त्यांचा त्या पद्धतीचा प्रश्न तयार करण्यापूर्वी अभ्यास व्हायचा।
गटागटात प्रश्न विचारायचा आहे. हा, या गटानं ह्या गटाला विचारायचं, ह्या गटानं त्या गटाला विचारायचं. म्हैस गावात पहिल्यांदा उडालेली होती. म्हैस गावात कोणता सण होता? म्हैस गावात पोळ्याचा सण होता. इकडं बघ